सप्टेंबर महिन्याचं तुम्हाला राशीफळ सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपण 10 तारखेपासून 30 तारखेपर्यंत घेणार आहोत। मेष राशी जे पहिलं कार्ड आहे मेष राशीचं। मेष राशी टर्न ऑन युअर लाईटवर येणार आहे, म्हणजे प्रकाश होतात येईल, तिचं काम ला यश येईल या महिन्यामध्ये। त्यांनी थोडंसं स्ट्रगल केलं तर त्यांना 100% यश मिळेल, असं हे कार्ड आहे। वृषभ राशीचं जर कार्ड काढलं तर ब्रिंग इन म्युझिक, म्हणजे वृषभ राशीला शांत राहावं लागेल। अशी लोक भेटतील की जे त्यांना इरिटेट करतील किंवा त्यांना नको पाहिजे ती लोक त्यांना जास्त भेटतील, तर त्यांनी थोडंसं स्वतःला मेडिटेशन करावं, काम ठेवावं, ठीक आहे। त्यानंतर आहे जेमिनी, मिथुन राशी। मिथुन राशीचं कनेक्ट विथ नेचर, म्हणजे नॅचरली लोकांशी कनेक्ट व्हावं, खूप जबरदस्ती करून एखाद्याला भेटायचं असेल तर भेटावं, नसेल भेटायचं तर जोरच नाही तुम्हाला भेटच आपण बोल असं करू नये, तर त्यांची मीटिंग पुढे जाऊ शकत नाही। नेक्स्ट राशी आहे कर्क राशी। कर्क राशी जी आहे, कर्क राशीला सायन्स मिळतील की कसं काम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठपर्यंत जायला पाहिजे, हे सगळं कर्क राशीला कळेल। आणि कर्क राशीला जेव्हा सायन्स मिळते तेव्हा त्यांनी ते काम करावं। थँक्यू सो मच। जी पुढची राशी आहे ती सिंह राशी आहे। तर सिंह राशीचं जे कार्ड आपण काढलं तर सिंह राशीमध्ये स्प्रेड युअर विंग्स, म्हणजे सिंह राशीला बरेच नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळतील या महिन्यामध्ये असं दिसत आहे। त्यानंतर कन्या राशी आहे पुढची राशी। कन्या राशी स्टेप इंटू ओव्हरफ्लो, म्हणजे कन्या राशीला खूप सारं काम येईल, पण ते कन्फ्यूज असतील, हे काम करू का ते काम करू, हेच करू का तसंच करू, तर कन्फ्यूज न होता तुम्हाला जे ठामपणे वाटतं ते काम करावं तुम्ही। त्यानंतर जी राशी येईल ती तूळ राशी आहे। तूळ राशीचं आपण जर कार्ड काढलं तर तूळ राशीच्या काही गोष्टी एंड होतील, काही बिगिनिंग, म्हणजे काही गोष्टींना त्यांना संपवावं लागेल आणि काही गोष्टी नवीन गोष्टी त्यांना हातात घ्याव्या लागतील, असं हा महिना असेल। वृश्चिक राशी, वृश्चिक राशी जी आहे ती फेस फिअर, म्हणजे वृश्चिक राशी एक प्रकारच्या फिअरमध्ये आहे बरेच दिवस, तर या महिन्यात पण थोडीशी फिअरमध्ये असेल तर त्यासाठी त्यांनी मेडिटेशनच करावं, त्याच्यासाठी योग्य असेल। धनुराशी, धनुराशीला जे आहे ते वाईफवर ट्रस्ट ठेवा, म्हणजे त्यांना जे वाटतं त्यांनी स्वतःवर ट्रस्ट नसतो, धनुराशीला समोरच्यावर जास्त ट्रस्ट ठेवतात, तर स्वतःवर ट्रस्ट ठेवून जर काम केलं तर त्यांना सक्सेस 100% मिळेल। त्यानंतर मकर राशी, मकर राशीला व्हायब्रेशन लो आहेत त्यांची सध्या, त्यांना व्हायब्रेशन हाय ठेवावं लागतील, म्हणजे डिप्रेशन किंवा अतिविचाराने त्यांचं डोकं ब्लँक झालं तर थोडंसं व्हायब्रेशन हाय करा, म्हणजे तुमची कामं नक्की होतील। कुंभ राशी, कुंभ राशी जी आहे हील युअर रूट, कुंभ राशी त्यांच्या घरातल्यांशी जोडलेले गेले असतील या महिन्यात, पण तरी ना कुठे ते डायव्हर्ट होत राहतील आणि त्यांचं पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो या महिन्यामध्ये मे बी, कारण की तसे त्यांचे कार्ड्स आलेले आहेत। आणि लास्ट अँड बेस्ट राशी इज मीन। मीन राशीचं आहे की ब्रिंग इन लव, म्हणजे मीन राशीला थोडंसं हायपर न होता थोडं प्रेमाने घ्यावं लागेल या महिन्यामध्ये, की थोडंसं जर हायपर झालं तर थोडं कूल राहून लोकांशी बोलावं लागेल। थँक्यू सो मच वॉचिंग माय ऑल व्हिडिओज। हे फ्री सेशन या महिन्याचं झालं आहे। थँक्यू सो मच।